अरुण अंपायरच्या भूमिकेमध्ये अरुण गोरपेकर पाहायला मिळते आणि गुरदास भोईर हे दोन पंच पाहायला मिळतील आपल्याला. तर आमचे संतोष दादा सुद्धा उत्सुक होते. काल ज्यांनी गाजवला चांगले बॅट्समन होते आणि आता ते पिच क्युरेटर आहेत. तर चला इथे सामना सुरू होतोय. दोन संघामध्ये वाकळून विपक्ष कोणी असं सामना आपल्याला पाहायला मिळतो. एकीकडे पाहिलं तर मिथेलन वाकळून आणि त्याचबरोबर श्री गणेश देवांश 11 कोणी या दोन टीममध्ये टॉस जिंकला होता. कोणी टीमने मागचा सामन्याचा विचार केला. त्यांच्या अगेन्स्ट तर 64 धावा चेस केल्या होत्या या कोणी टीमने. हर्षदची एक विस्फोटक इनिंग पाहायला मिळाली होती आणि आता मात्र त्यांच्या अगेन्स्ट खेळतो तो वाकळून संघ ज्याने 41 धावांचं रक्षण केलं होतं अगेन्स्ट बाले संघाच्या अगेन्स्ट. असं वाटलं होतं की तिसऱ्या षटकामध्ये सामना संपेल कारण दोन षटकामध्ये बाळे संघ चांगल्या स्थितीत होता. मग जशी मेघनाथची विकेट पडली जशी बंटीची विकेट पडली तसं सामन्याने युटर्न घेतला. पहिलाच बॉल अतिशय चांगला होता. ऑफ ड्राय केला जातोय. चेंडू जातोय बॅकफुट पॉइंट मधून पुढे सरकलाय. तोपर्यंत या 2 धावा एकपटल्या गेल्यात. संघाचं आणि स्वतःचं खातं खुलं करत असताना सलामीची जोडी सोमनाथ गायकर यावेळेस चांगला बॉल अनसाइडला खेळला. चेंडू डीप मध्ये चाला वेगाने. हर्षद चेंडूवरती आल्यात. चेंडूची पेकी केली आहे. तोपर्यंत दुसरी धाव ते मात्र अतिशय वेगाने एकवटली जातोय. अतिशय चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाला. सोमनाथ गायकर आणि गुरुनाथ गायकर ही सलामीची जोडी. गोलंदाज पाहतोय. पहिलं षटक गौरवला पाहतोय आपण. पॉवर प्लेचं एकमेव षटक. तर आजच्या या दिवस रात्री या स्पर्धेतील शेवटचा सामना आहे. उद्या मात्र जे संघ क्वालिफाय झाल्यात त्या संघामध्ये सामने पाहायला मिळतील. 40+ 8 संघ आणि रेग्युलरचे 4 संघामध्ये सामने होतील. या बेले चांगला फटका. समोर क्षेत्ररक्षक गुड कॅच. अतिशय चांगला झेल टिपला गेलाय आणि पहिल्या विकेटचं पतन होते ते जगदंबा वाकळण टीमला लागलेला पहिला सोमनाथ गायकरच्या रूपामध्ये धक्का. तर पहिला धक्का लागला 4 या धावसंख्येवरती. 2 बॉलवरती 4 धावा आल्या होत्या. मात्र तिसरा बॉल फुल टॉस होता. व्यवस्थित मिडल करता आला नाहीये आणि त्याच्यावरती मात्र झेल टिपलाय. डीप मिड विकेटला पहिला फलंदाज बाद झालाय. 1 डाऊनला शिवदास गायकर मैदानामध्ये पाहा मिळतोय आपल्याला. 4 ओव्हरचा सामना आहे. शेवटचा प्रेक्षक मात्र तरी सुद्धा भरपूर संख्येने उपस्थित आहेत. यावेळेस चांगला बॉल डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न मिड ऑन मध्ये. मात्र एक धाव कंप्लीट केली जातोय. 5 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचतोय. दोन्ही संघांचा एकीकडे विचार केला तर एका संघाने ज्या धावा बनवल्या होत्या त्या डिफेन्स केल्या फक्त 41 आणि दुसरीकडे पाहिलं तर कोणी संघाने सर्वोच्च धावसंख्या चेस केली. त्यामुळे दोन्ही संघांचा कॉन्फिडन्स या ठिकाणी पाहायला मिळेल. एक संघ सामना जिंकलाय. त्यामुळे आता खऱ्या प्रकारे अस्तित्वाची लढाई असेल. कोणाचं अस्तित्व टिकून ठेवेल संघ. यावेळेस चांगला बॉल यॉर्क लाईनचा होता. मिड ऑफला ड्राईव्ह करतोय. सर्कल मध्ये खेळलं गेलंय आणि तोपर्यंत सिंगल. चांगली गोलंदाजी गौरवची पाहतोय आपण. या पहिल्याच ओव्हरमध्ये अद्यापपर्यंत 1 विकेट मिळवला. एकूण टोटल 6 धावा.
यावेळेस क्रॉस द लाईन खेळायचा तो चेंडू बराच वेळ हवेत होता. यष्टी रक्षक मात्र पुढे सरकले. तोपर्यंत येथे एक धाव घेण्याचा अवधी होता आणि एकच धाव मिळाली आहे. येथून मात्र पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. जेथे मात्र चांगली गोलंदाजी गौरव ठोंबरेची पाळा मिळाली. एकूण एक विकेट मिळवला त्यांनी. आणि पाहिलं तर या वाकळण टीमला धाबांसाठी संघर्ष करावा लागला या मैदानामध्ये. तर एकी चौकार नाही एकी षटकार. यस हॅलो हॅलो 12वा खेळाडू यस जायचंय मैदानामध्ये. संदीप तोंडे थोडेसे इंजुरेड झाल्यात. ऑलरेडी अगोदरच त्यांच्या पायाला दुखापत होती. तरी सुद्धा खेळ आहे कारण त्यांना माहित आहे आपल्याला संघासोबत खेळणं फार महत्वाचं होतं. आणि ते खेळ आणि आता मात्र बाहेर येत असताना. तर चला जास्त वेळ करू नका कारण मध्यरात्र उलटून गेली आहे. आता काही वेळाने सकाळ सुद्धा होईल सर. गोलंदाज हर्षद ठोंबरेला पाहतोय. एक चांगला तेज गोलंदाज एक अष्टपैलू खेळाडू या टीमचा. पहिलाच बॉल अतिशय सुरेख. चेंडू मात्र बॅट एम पॅड मधून गेला. डॉट पहिला चेंडू डॉट फेकायला जातोय. तर या हर्षदच्या वतीने चांगल्या दोन संघामध्ये कॉन्टेस्ट रंगत असताना एकाच कॅलिबरचे एकाच ताकदीचे संघ पाहायला मिळतात. वाकळण विपक्ष कोणी असा सामना. यावेळेस उडवण्याचा प्रयत्न खूपच उंचावरती चेंडू आहे. समोरून क्षेत्ररक्षक आले होते. छेल त्यांच्या समोर पडला आणि तोपर्यंत 2 धावा मिळवल्या गेल्या त्या चेंडूवरती. अद्याप मोठे पटके दोन धावा मिळवल्यात आणि अद्यापपर्यंत विचार केला सर तर मोठे पटके खेळण्यापासून वंचित ठेवलंय. थोडंसं दूर ठेवलंय ते या बॅट्समनना. यावेळेस चांगला फटका स्वीट साऊंड मात्र जास्त उंची आणि यस टायमिंग सुरेख होता. आणि हा पहिला दर्जेदार षटकार गुरुनाथ गायकरच्या बॅटमधून षटकार आलाय. चर्चा करत होतो की मोठे पटक्यापासून दूर ठेवलं मात्र ओरपीच चेंडू मिळाला. ऑफड्राय केलं. जो लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होता त्याने खूप चांगला प्रयत्न केला होता मात्र थोडीशी आणखीन चेंडूला हाईट मिळाली आणि तोपर्यंत चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. टॉस करत असताना एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र क्षेत्ररक्षक थोडेसे पंबल झाले तिथे आणि तोपर्यंत 2 धावा अंकित केल्या गेल्या धावपळकावरती. 17 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. मगाशी मात्र या संघाने सामना जिंकला तेव्हा किरण शेठ ठोंबरे यांच्याकडून 1717 रुपये पारितोषिक मिळाले टीमला. यावेळेस चांगला बॉल लेग बी 4 यस LBW आणि फलंदाज बाद होते. ते मात्र दुसरा धक्का क्रमांक दुसरा लागत असताना वाकलन टीमला. तर धक्का क्रमांक दुसरा लागत असताना वाकळण टीमला फलंदाज बाद होतोय तो गुरुनाथ गायकर ज्याने मात्र षटकार मारला होता. तो फलंदाज बाद होतोय. 4थ्या क्रमांकावरती गुरुनाथ गायकर मैदानामध्ये आल्यात. तर मात्र इथून आणखीन धावा जमा कराव्या लागतील वाकळण टीमला कारण त्यांना सुद्धा माहित आहे की कोणी संघ खूप बलवान संघ आहे. हर्षद सारखा एक विस्फोटक फलंदाज आहे. तर चला फास्ट चला लवकर घ्या वेळ नका करू. आपण दोन्ही संघांना विनंती करेन.
यावेळे चेंडू पडल्यानंतर एस्ट्यांच्या बाहेर गेलाय आणि पंच वाईडची गुण करत असताना एक धाव एक्स्ट्राच्या स्वरूपात मिळाला आणि पहिला वाईड बॉल. हर्षद करण एक पाहिलं तर हर्षदचा विचार केला तर एक तेज गोलंदाज आहे, खूप वेग आहे, मात्र वेगाबरोबर टप्पा सुद्धा त्याला व्यवस्थित ठेवणं फार महत्वाचं असेल. यावेळेस लिडिंग एज किपरने मात्र अतिशय चांगला झेल टिपला, वेगाने चेंडू फेकला, पुल करायचा होता आणि एज लागली. फलंदाज बाद लागोपाठ मात्र या षटकामध्ये तिसरा धक्का मिळालाय तो वाकळण टीमला. साईने मात्र निराश केले. एक चांगला फलंदाज होता साई गायकर, मात्र 0 या धावसंख्येवरती बाद झाला. किपर आकाशने मात्र सुरेख झेल टिपला. बालाराम आल्यात आता मात्र फलंदाजी करण्यासाठी. दुसरे षटक प्रगतीपथावर पाहायला मिळतंय. 2 षटकामध्ये 18 धावा जमवण्यात यश मिळाले. फक्त 18 धावा, 9ची सरासरी, 9.00 ची सरासरी फक्त पाहायला मिळतोय. कारण षटकार आला होता तिसऱ्या बॉलवरती, असं वाटलं की पुन्हा एकदा साई मात्र पुन्हा मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करेल आणि लगेचच हर्षदने क्विक रिप्लाय दिला, कमबॅक केला, विकेट मिळवला आणि त्याच्यानंतर साईला सुद्धा बाद केलं. त्यामुळे आता 2 फलंदाज मैदानावरती, शिवदास आणि त्याचबरोबर बालाराम, हे 2 फलंदाज पाहायला मिळतात. गोलंदाज पाहतोय तिसरं षटक अजय उतेकरला पाहतोय. निश्चित आम्ही सुद्धा या ठिकाणी प्रश्न पडला की एवढी पब्लिक, अचानक सुंदर फडका आहे, मात्र जास्त उंची, लांबी कमी आणि अतिशय चांगलं जजमेंट केलंय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक किरण मात्रे होते. गुड कॅच, अत्यंत चांगला झेल टिपला गेलाय. आणखीन एक फलंदाज बाद होतोय. हे मात्र अजयला मिळालेलं पहिलं यश. तर एका मागोमाग एक फलंदाज बाद गोललेत. अद्यापपर्यंत 4 फलंदाज गमावलेत वाकळण टीमने. नवीन फलंदाज विकी मैदानावरती येतोय. विकी आणि बालाराम. यावेळी चांगला बॉल होता, समोर खेळ्यात चेंडू कव्हरच्या दिशेला गेलाय. तोपर्यंत एकच धाव मिळेल, कारण चेंडू खोलवर टप्प्याचा होता. थोडीशी बॅट पुढे गेली आणि त्यामुळे एक धाव मिळाली आहे. जर एका षटकाराचा आपत वगळला तर तिसऱ्या षटकामध्ये एकही मोठा फटका नाहीये. फक्त सिंगल, डबल, डॉट चेंडू फेकले गेले ते कोणी संघाच्या बाजूने. यावेळी चांगला बॉल होता, पुल करायचा होता, मात्र बॅटवरती व्यवस्थित आला नाही. डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळतं. रेग्युलर संघांचा विचार केला तर सर, जो 3 दिवस झाले होते त्या 3 दिवसामध्ये ह्या मैदानावर नेहमी प्रॅक्टिस करणारे संघ क्वालिफाय झालेत. वाकलन, वडवली आणि नारिवली. यावेळेस फटका चांगला आहे, जास्त उंची, पुन्हा एकदा किरणने झेल टिपलाय. सुरेख झेल, खूप अंतर पार केलाय, चेंडूकडे नजर ठेवली आणि अखेरकार झेल टिपलाय किरण मात्रे यांनी. गुड कॅच. तर नवीन फलंदाज
यावेळेस आडव्या बॅटने खेळायचं होतं, चेंडू गेलाय तो डॉट. आणखीन एक चांगला बॉल अजय उतेकरला पाहतोय. चांगली गोलंदाजी, प्रत्येक गोलंदाजाने मात्र इम्प्रेस केलंय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅकपटला जाऊन सुरेख कट केलाय. चेंडू चाललाय पुढे मध्ये, एक धाव कंप्लीट. गुड फिल्डिंग, काय क्षेत्ररक्षण सजवलं गेलं आणि इथून मात्र अजयने फार चांगलं षटक फेकलं. फक्त या षटकामध्ये धावा दिल्या त्या 2 आणि 2 फलंदाजांना बाद केलाय. व्हेरी गुड बॉलिंग, इकॉनॉमिकल गोलंदाजी. अजय उतेकर एक यंगस्टर आहे खेळाडू, रायझिंग स्टार. स्कोर झालाय फक्त 20 धावा. 18 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 20 धावा. जीवन काय थर्ड अंपायर? तर आमचे जीवन भोईर अजूनपर्यंत मॅचचा आनंद घेतात. शेवटचं षटक गोलंदाज अरुण टोंबरे. शेवटचं षटक, कॅप्टन आहे टीमचे, एक सिनियर खेळाडू. अरुणला पाहतोय, बरीच वर्ष या संघासोबत चांगला परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न केलाय आणि एक शांत स्वभावाचा खेळाडू पाहायला मिळतोय आपल्याला या मैदानावरती. या मध्यरात्री चाललेला सामना प्रेक्षक अजूनही ऑनलाईन पाहतात, त्यातले त्यात कोणी गावचे प्रेक्षक सुद्धा आहेत, त्याचबरोबर वाकणगावचे. यावेळेस फटका चांगला आहे, स्वीट साऊंड, खूपच उंचच उंच आणि लांबच लांब जातोय तो षटकार बालाराम यांच्या बॅट मधून. हा षटकार आलाय या इनिंग मधला दुसरा षटकार. पहिलाच बॉल होता आणि अतिशय चांगल्या प्रकारे बॅट वरती मिडल केला आणि या 6 धावाने धावसंख्या पुढे सरकताना 26 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. जास्त करून खोनीचे प्रेक्षक आहेत. मध्यरात्री जेव्हा जेव्हा सामने असतात ना सर, तेव्हा जास्त खोनीचे प्रेक्षक पाहायला मिळतात. हे चित्र पाहिलं होतं सरपंच चषक बोनवली जेव्हा नाईट होती 2 वर्षापूर्वी, आणि याच संघाने ती फायनल मारली होती तिथे. आणि जो जल्लोष होता तिथे रात्रभर, जेव्हा जेव्हा ते सामना जिंकायचे तेव्हा मात्र खूप जल्लोष करायचे तिथे, खूप हौशी. फुलटॉस, ड्राय मिड ऑफला, कव्हरच्या दिशेला क्षेत्ररक्षक होता. झेल ड्रॉप आणि ते दुसरी धाव पूर्ण केली जाते. बालाराम वेगाने आले, चेंडू मात्र त्यांच्या बॉडीला ब्रश झाला. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका, खूपच चेंडू उंचावरती आणि लांबच लांब गेलाय. दुसरा षटकार बालाराम यांच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. आता मात्र धावांना चालना मिळाली आणि 34 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय, जेथे मात्र 3 ओव्हरमध्ये फक्त 20 धावा होत्या. आणि या स्लॉगिंग ओव्हरच्या षटकामध्ये डेट ओव्हर, हाणामारीचं षटक ज्याला म्हटलं जातं, ते मात्र ते धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय. बालाराम पाटील बॅट्समन आहेत, चांगली फलंदाजी झाली आहे. कारण एरवी पाहिलं तर सोमनाथ असेल, गुरुनाथ असेल, त्याचबरोबर शिवदास असेल, साई, मात्र हे फलंदाज स्पेशल अपयशी ठरले. कारण चांगले बॅट्समन होते, मोठी धावसंख्या उभी करण्यात फार मोठा त्यांचा हातभार असतो. मात्र या ठिकाणी ऐन मोक्याच्या क्षणी या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये ते अपयशस्वी ठरले. आणि महत्त्वपूर्ण सामना याच्यासाठी का जो सामना जिंकेल तो उद्या पुन्हा एकदा या मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळेल. लेगचा यावेळेस लेग बिफोर पंचांनी मात्र अपील उचलून धरलाय. फलंदाज बाद होतोय. ज्या बालारामने 2 षटकार आपल्या बॅटमधून आले होते त्याला मात्र बाद करण्यात यश मिळवलं.
तर नवीन बॅट्समन मैदानामध्ये येतोय प्रवीण आणि त्याच्या सोबतीला पाहतोय आपण संकेतला. शेवटचं स्लॉगिंग वरचं षटक, या षटकामध्ये धाबा येणं महत्वाचं होतं. 2 षटकार आले, त्याच्यानंतर बालाराम बाद झाला. यावेळेस पाहतोय चेंडू लेग स्टंपच्या बाहेर आणि पंच एवढा निर्णय उशिरा का देतात. चला जरा डान्स होऊन द्या गुरु, अशी इच्छा येते बसलेल्या आमचे पुलोरे शुभम यांची. 500 रुपयाचं पारितोषिक आहे. चांगला बॉल यावेळेस अगदी सरळ केल्यात. चेंडू जातोय धनुष्य बाणासारखा बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. तर पाय ते 2 षटकार 1 चौकार आले. स्लॉगिंग आउटच्या षटकामध्ये शेवटचा बॉल बाकी असेल आणि धावसंख्या पाहिली तर 39 या आकड्यावरती 39 धावा झाल्यात. शेवटचा बॉल असेल. पुन्हा एकदा मोठा पाका खेळायचा होता. चेंडू मात्र आता डॉट आणि 39 धावा झाल्या. 40 धावेची गरज असेल ती कोणी टीमला. मगाशी 41 धावांची गरज होती बाळे संघाला, तेव्हा 5 षटकांचा सामना होता. आता 4 षटकांचा सामना आहे. आता मात्र 24 बॉल आणि 40 धावांची गरज असेल ती कोणी टीमला. पहिल्या सत्राचा खेळ संपलाय आणि या पहिल्या सत्रामध्ये मी म्हणेन अद्यापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. मात्र येथे धावाचं सुरक्षा करायची आहे ती वाकळण संघाला आणि दुसरीकडे या धावांचा पाठलाग करायचा आहे तो मात्र या कोणी संघाला. या 4 ओव्हरमध्ये मात्र येणाऱ्या उर्वरित अर्थातच उत्तरार्धामध्ये काय घडेल काय बिघडेल हे सांगण्यासाठी पुन्हा एकदा आमच्या डोंबिवलीचा बुलंद आवाज प्रसाद सर येतील मायक्रोफोन वरती. थँक्यू सो मच जगदीश. 3 षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी आपण बघितली. पहिल्या षटकात 7 धावा, त्यानंतर 11 धावा. घर्षक ठोंबरेच्या षटकामध्ये 2 विकेट त्याने मिळवले आणि अजय उतेकरचं षटक अत्यंत वाखाणण्याजोगं राहिलं. अवघ्या 2 धावांचं षटक त्याने टाकलं. 2 गडी सुद्धा बाद केले. पण निर्णय षटकामध्ये अरुण ठोंबरेने 1 गडी निश्चित मिळवला, पण त्यासाठी त्यांनी तब्बल 19 धावा खर्च केल्या आणि 4 षटकाकडे धावसंख्या आपण 39 बघतोय धावफरकावर आणि ज्या 40 धावसंख्येचं लक्ष उभारलंय ते मैदानावर श्री गणेश देवांश 11 खोडी या संघासमोर. बघायचं आहे शेवटच्या टप्प्यात आणि शेवटच्या षटकात ज्या 19 धावा आल्या त्याच लाभदायी ठरणार का. इथे गोलंदाजी करत असताना ते डिफेंड करत असताना ते जगदंब क्रिकेटला वाकळण या संघाला. मी पाहतात मैदानावर सामना जो सुरू आहे जय गावदेवी क्रिकेट संघ नारिवली यांच्या माध्यमातून आयोजित विश्वनाथ शेठ मस्कर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज त्यांचा वाढदिवस आपण खूप मोठ्या थाटामाटात साजरा केला. आमच्या व्यासपीठावर भरपूर सारे मान्यवर, त्यांचे निस्सीम चाहते, त्यांचे निकटवर्ती, त्यांचे मित्रपरिवार हे सर्व उपस्थित होते आणि सर्वांनी मात्र खूप मोठ्या संख्येने मात्र त्यांचा केक कटिंग तर केलंच. त्याचबरोबर सुद्धा तुम्ही पाहतात त्यांना भेट स्वरूपात सुद्धा वस्तूसुद्धा दिल्या आणि त्याचबरोबर स्वर्गीय गणपतरामा भोईर यांच्या स्मरणार्थ तुम्हाला ही श्रद्धांजली चषक क्रिकेट स्पर्धा तुम्हाला बघायला मिळते. एकूण 5 दिवसांचा कालावधी असलेली क्रिकेट स्पर्धा आज या स्पर्धेचा 4थी रात्र आहे. स्पर्धेमध्ये एकूण 40+ 32 संघ खेळले. शेवटचा पूल सुद्धा आज कंप्लीट झाला आणि त्याचबरोबर 16 रेग्युलर संघ सुद्धा या स्पर्धेमध्ये खेळले आणि उद्या मात्र या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. सुपर 8 मध्ये पोहोचलेले 8 संघ ते म्हणजेच 40+ त्यामध्ये एकूण 7 सामने पाहायला मिळतील. त्याचबरोबर रेग्युलर क्रिकेटच्या माध्यमातून प्रत्येक दिवसामध्ये आम्ही एक संघ क्वालिफाय केलाय, त्यामध्ये एकूण 3 सामने आणि त्याचबरोबर अजून एक एक्झिबिशन मॅच असा मात्र शेड्यूल असणार आहे उद्या दिवसामध्ये जवळजवळ 11 सामन्यांचा. आणि खूप मोठी जबाबदारी जगदीश पाटीलच्या खांद्यावर आणि निश्चितच आमचे बाकीचे समालोचक या स्पर्धेमध्ये कामगिरी पाहतील. खास करून पुन्हा एकदा दशरथ पाटील यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल, विनोद पाटील यांचा आवाज ऐकायला मिळेल आणि त्यांच्यासोबत जगदीश यांच्या खांद्यावर खूप मोठी जबाबदारी. ऑल द बेस्ट. सामना ते सुरू करत आहोत. ओपनिंगला हर्षद ठोंबरे आणि किरण म्हात्रे. चेंडू बघतायत, हलकासा चेंडू लेग स्टिकवरच्या थोडासा किंचितचा बाहेर होता. वाईटचा सिग्नल अरुण गोरपेकर यांचा आणि पहिल्याचा चेंडूवर वाईटचा सिग्नल इथे करत असताना पंच आमच्या समोर अरुण गोरपेकर
अनुभवी खेळाडू आहेत, 40 प्लसचे खूप चांगले खेळाडू आहेत आणि स्पर्धेमध्ये पंचांच्या भूमिकेत सुद्धा खूप चांगली कामगिरी त्यांनी मात्र पाहिली आहे. कॉन्ट्रोवर्सी एकही नाही, याचं पूर्णपणे श्रेय आमच्या सर्व पंचांना जात आहे. त्याचबरोबर आमचे गुणसंख्यक लेखक आकाश पाटील माझ्यासोबत आहे, त्याच्यासोबत वैभव ठक्कर आणि त्याचबरोबर शिवाजी गोरपेकर, शिवा गोरपेकर. सगळ्यांची खूप चांगली कामगिरी. सूत्रसंचालक, समालोचक, निवेदक. शॉट ऑफ गुड लेंथ, ब्युटिफुल डिलिव्हरी. शफल झाले होता फलंदाज. ऑन साईडला हुक करायचा प्रयत्न. स्ट्रायकिंगला हर्षदचा डॉट बॉल. गोलंदाज शिवदास गायकर, इकॉनॉमिकल गोलंदाज. शिवदास, सोमनाथ, ब्युटिफुल बॉलर इन द टीम. खूप कमी वेळेमध्ये या संघाने एक वेगळी छाप सोडली आहे. जगदंबा क्रिकेटला वाकळण. धावसंख्या वाईटच्या स्वरूपात अंकित झाली ती मात्र 1. शिवदास कॉमेंट्री बॉक्स कडून पहिलं षटक घेऊन ओव्हर द विकेट. वेग भरपूर होता, वेगाचा फायदा उचलला. स्कूप केलाय, खूप चांगला फटका आणि चेंडू जातो तो डी फाईन लेग रिजन मध्ये, सीमारेषे बाहेर. चौकार. वेगाचं उत्तर सुद्धा हर्षदकडे आहे आणि हर्षद त्याचं उत्तर दिलं आपल्या बॅटमधून. चौकारने खातं उघडलंय. लाजवाब फटकेबाजी पहिल्या दिवसामध्ये निश्चितच नरेश ढोमे यांचा सुद्धा तुम्ही आवाज ऐकला या स्पर्धेमध्ये. आणि प्रत्येक दिवसामध्ये प्रत्येक दिवसाला एक वेगळी छटा दिली, वेगळा रंग दिला स्पर्धेच्या आयोजकांनी. आणि यामध्ये निश्चित म्हणे की जगदीशचं सुद्धा मात्र खूप मुलाचं कॉन्ट्रीब्युशन आहे. सर्व समालोचकांना एकत्र व्यासपीठावर आणणं, प्रत्येक दिवशी प्रत्येक वेगळा आवाज प्रेक्षकांना ऐकायला मिळावा. ओ वॉट अ शॉट, काय टायमिंग आहे. पण बघा चेंडू फिनिश होणार का. शेतसे चेंडूचा पाठलाग करतायत आणि जोपर्यंत चेंडू कव्हर केला जाईल तोपर्यंत लॉंग लेग मध्ये चेंडू कव्हर केला जातो तोपर्यंत 2 धावा इथे फलंदाज कंप्लीट करतोय हर्षद. टायमिंग थोडंसं कमी पडलं, ताकद थोडीशी कमी पडली फटक्यामध्ये. एक्झिक्युशन खूप चांगलं होतं लॉंग लेग रिजनमध्ये आणि तोपर्यंत वेगाने 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. धावसंख्या 2 नाही, आकाश मला सांगते पुढे सरकली ते अंकित झाले ते एकूण 7 धावा. 40 धावसंख्येचं लक्ष म्हणजे प्रति षटकामागे जवळजवळ 10 धावा तुम्हाला करायच्याच आहेत. आणि ती सुरुवात हर्षद आपल्या बॅटमधून करत असताना भरपूर सफल होत आहेत. फटके ते इम्प्रुव्हाइज करतायत. आउटसाइड ऑफ स्टंप, भरपूर बाहेर चेंडू. रिटर्न क्रिजच्या सुद्धा बाहेरून चेंडू खूप लांबून निघून गेला, जवळजवळ फुटभर बाहेर चेंडू वळतोय. आणि वाईटचा सिग्नल. अनोखी शैली, कारण सातत्याने 4था दिवस आणि 4थ्या दिवसात सातत्याने मात्र खूप चांगली भूमिका बजावत असताना थोडीशी क्षीण आली आहे, ग्लानी आली आहे. आणि बॅट्समन इथे अपील करत असताना की चेंडू हा क्रीजच्या बाहेर पडला, ही मागणी ते करत असताना तर बघायचंय दोन्ही पंच एकत्र येत आहेत. गुरुदास आणि अरुण गोरपेकर त्यांनी मात्र हा सिग्नल दिलाय आमच्या कंट्रोल रूम मध्ये फॉर्च्यून इव्हेंट्समध्ये. आणि फॉर्च्यून इव्हेंट्सची टीम आणि आमची कमिटी मात्र डिसाईड करेल की चेंडू एक्झॅक्टली कुठे लँड झाला आहे. आउट ऑफ द क्रीज, येस, नो बॉल, नो चेंडू. पंच सिग्नल करतायत. आपला डिसिजन त्यांनी कॅन्सल केलाय, वाईट्स कॅन्सल केले, निश्चितच नो बॉल कॉल केले त्यांनी. राईट डिसिजन, गुड डिसिजन फ्रॉम अरुण गोरपेकर. ही खरी शैली असते पंचांची. आणि पुढचा चेंडू असेल तो फ्री हिट. येस, दिस इज अ गुड डिसिजन फ्रॉम अरुण गोरपेकर, गुड जॉब. अगोदर त्यांनी डिसिजन जो ज्याप्रमाणे कॅन्सल केला, सिग्नल ज्याप्रमाणे केला, ही बरोबर शैली असते आमच्या पंचांची. नो बॉल आणि फ्री हिट पुढचा चेंडू. क्रीजच्या बाहेर चेंडू लँड झाला होता, गुड डिसिजन. फ्री हिट. खोदून काढण्याचा प्रयत्न, चांगला फटका, कार्पेट शॉट आहे क्षेत्राच्या काही टीम मध्ये. स्क्वेअरले चेंडू ते जज करतायत. 2 धावाचा प्रयत्न असेल, फेक थोडीशी ऑर्थोडॉक्स होते आहे आणि 2 धावा वेगाने कंप्लीट करतोय. गुड रनिंग. 2 धावा वेगाने खूपच तन्मयतेने पूर्ण करत असताना हर्षद आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे जो रिक्वायर्ड रन रेट हवा होता षटकामागे 10 धावा, त्या 10 धावा अंकित झाल्या धावफलकावर. 40 रन्सचं टार्गेट आहे. 40 धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी. श्री गणेश देवांशी 11 खोणी या संघाला. स्कूप करायचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे, फाईन लेग शॉर्ट, फाईन लेग शॉर्ट थर्डमॅन रिजन मध्ये, फ्लाइंग स्लीप मध्ये. आणि तिथून मध्ये एक चिकी सिंगल कंप्लीट केली फलंदाज हर्षदने. स्ट्रायकिंगला पहिल्यांदाच किरण म्हात्रे. धावसंख्या 11 धावा धावफलकावर. 40 धावसंख्येचा प्रयत्न करायचा आहे, पण इथे सुद्धा घाम गाळावा लागतोय या थंड वातावरणात. सोमनाथ, स्लोअर वन चेंडू, गतीमध्ये परिवर्तन, ब्युटिफुल बॉलिंग. चांगलं कमबॅक. ऑफस्टमच्या बाहेर थोडंसं इन्व्हाइट करत असताना
निर्णायक चेंडू निर्धाव टाकलाय. गोलंदाज सोमनाथने एक षटक समाप्त होत आहे आणि एका षटकावर अखेर एकही गडी न गमावता अंकित झाल्यात एकूण 11 धावा धावफलकावर खोणी संघाच्या. 29 रिक्वायर फ्रॉम द 18 डिलिव्हरी. 29 धावा अजूनही हव्यात. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. तुम्हाला ग्राफिक स्क्रीनवर पाहायला मिळते फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून. कृष्णा मात्रे आम्हाला ते दाखवत असताना 29 रिक्वायर फ्रॉम 18 डिलिव्हरी. पावसाळी मैदानाच्या समोर जय गावदेवी क्रीडांगण नारिवली असं नामकरण आहे या स्पर्धेच्या मैदानाचं. तो गोलंदाज सज्ज होतो या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी. दुसरं षटक घेऊन सोमनाथ. शिवदास सोमनाथ व्हेरी गुड बॉलर इन द टीम. आई गावदेवी क्रीडांगण नारिवली या मैदानात सुरू असलेली क्रिकेट स्पर्धा श्रद्धांजली चषक 2021 रजनी क्रिकेट. आणि या काळात सुद्धा तुम्हाला रजनी क्रिकेट भरपूर प्रमाणात पाहायला मिळतील. कारण दुपारच्या वेळेला एवढी ह्युमिडिटी वाढली आहे, अशा मुवमेंटला खेळाडू खेळू शकत नाही. आणि खास करून 40+ खेळाडू. सोमनाथ दिशा दिले चेंडूला, फक्त खूप चांगला फटका. इम्प्रुव्हायझेशन क्षेत्राच्या काय डीप मध्ये पेट्रोलिंग करताय. डीप मध्ये जोपर्यंत चेंडू कव्हर करतील तोपर्यंत फाईन लेग मध्ये 2 धावा सहज पूर्ण करतोय हर्षद. फटका बनवत असताना, इम्प्रुव्हाइज करत असताना, मॅन्युफॅक्चर करत असताना त्या फटक्याचं उत्पादन पाहायला मिळते ते फलंदाज हर्षदच्या बॅटमधून. धावसंख्येत 2 ने पुढे सरकली ती 13 धावा धावफलकावर. गोलंदाज सोमनाथ पाहायला मिळते गोलंदाजी मार्कवर. दुसरं षटक तो घेऊन आलाय या धावसंख्येला अंकुश लावण्यासाठी. थांबून केले. वॉट अ शॉट. चेंडू हवेमध्ये मिड विकेट बाउंड्रीला क्लिअर करतोय. अँड वॉट अ टायमिंग, वॉट अ एक्झिक्युशन. स्लॉक स्वीपचा दणका आणि चेंडू सीमारेच्या बाहेर. षटकार. हर्षद ठोंबरेने मागच्या सामन्यात सुद्धा जबरदस्त बॅटिंग केली होती. 44 धावेंची एक अप्रतिम आणि एक धडाकेबाज इनिंग पाहायला मिळाली. आणि जिथे ती इनिंग थांबली होती ती मात्र पुन्हा कंटिन्यू करत असताना, कारण त्याचं अर्धशतक हुकलं, कारण संघाला एका धावेची गरज होती आणि समोरच्या संघाने तो वाईट टाकला चेंडू. त्याचं अर्धशतक सुद्धा हुकलं आणि जिथे तो थांबला होता नॉट आउट बॅट्समन, तो मात्र आपला दणका पुन्हा दाखवत असताना आपल्या बॅटमधून. स्क्रीनवर आमचे काही प्रेक्षक पाहायला मिळतात, खास करून खोणी संघाचे समर्थक आहेत. आणि खूप मोठ्या प्रमाणावर जागा बदलल्यानंतर मात्र एक वेगळं इम्प्रोव्हायझेशन पाहायला मिळालं या संघामध्ये, या खेळाडूंमध्ये. स्कूप करायचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये आहे. टायमिंग होत नाहीये. आधी ते जर आपण बॉलिंग एंड समोरच्या ठिकाणी जे गोलंदाजी सुरू आहे अशा ठिकाणी जर विचार केला तर डीप एक्स्ट्रा कव्हरला आधी ते होते. त्यानंतर आपली ताकदीने आपला मोर्चा वळला तो लॉंग ऑन मध्ये. आणि विथ चेअर, खास करून विथ चेअर जाऊन आपली जागा त्यांनी घेतली आहे आणि जबरदस्त सपोर्ट करत असताना या खोणी संघाला श्री गणेश देवांश 11 खोणी. धावसंख्या मला सांगतो आकाश 20 ऑन द बोर्ड. ओ टायमिंग चांगलं आहे. बघायचं क्षेत्राच्या काही डीप मध्ये स्क्वेअर लेग मध्ये चेंडू कव्हर करतील तोपर्यंत किरण ने फक्त एका समाधान मानावं लागतं किरणला. स्कोर मूज ऑन 21. स्टील 19 रिक्वायर. 19 धावा अजूनही हवे सामना जिंकण्यासाठी, टॉप 4 मध्ये प्रवेश करण्यासाठी या संघाला. खूप चांगली कामगिरी या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व आमच्या आयोजकांची कामगिरी कौतुकास्पद. स्लोअर 1 चेंडू, गतीमध्ये परिवर्तन, आउटसाइड ऑफ स्टंप, थोडंसं मात्र बाहेर बोलवण्याचा प्रयत्न होता, इन्व्हाइट करण्याचा प्रयत्न होता अँड डॉट बॉल. एक मात्र असा दुवा, एक मात्र असा खंदा खेळाडू जो सामन्याला कलाटणी देऊ शकतो हर्षद ठोंबरे. पण त्याच्या समोर बघायचं आहे कुठला गोलंदाज सज्ज होईल जो मात्र या खेळाडूला थांबवू शकेल किंवा या खेळाडूची विकेट मिळवू शकेल. सोमनाथ राऊंड विकेट पुन्हा दा समोरच्या एंडने. शॉर्ट ऑफ गुड लेंथ होता, हुक करायचा पुन्हा प्रयत्न, टायमिंग होत नाहीये. कभी बाजी इस तरफ तो कभी बाजी उस तरफ. दोन्ही मात्र कौशल्यपूर्ण खेळाडू आहेत मैदानावर. धावसंख्या 21 धावा धावफलकावर आणि अजूनही मैदानाच्या आतमध्ये चेंडू शिल्लक ते 12 धावा आहेत त्या 19 सामना जिंकण्यासाठी खोणी संघाला. आजचा दिवसांचा पूल आपण जर बघितला तर 40+ माध्यमातून खार्डी, आगासन, दिबदादा प्रतिष्ठान, संदप, मोठागाव, जुळडोंबिवली, बेलवली, वसार आणि आडिवली असे एकूण 8 संघ होते. एकमेव संघ जो रायगड विभागातून या स्पर्धेमध्ये खेळला. पाण्याची मागणी बघा पंचायती करतायत. आणि रेग्युलर 4 संघ आपण जर बघितले तर खोणी, उत्तर शिव, बाळे आणि वाकळण असे एकूण 4 संघ या स्पर्धेमध्ये खेळले.
आणि प्रत्येक दिवसाचा पूल खूप चांगला आहे बघा. प्रत्येक दिवसाचा आपण जर बघितलं तर प्रत्येक दिवसामध्ये प्रयत्न आयोजकांचा रेग्युलर क्रिकेटचे एकूण 4 संघातून 3 सामने आणि 40+ 8 संघातून एकूण 6 सामने असा एकूण प्रत्येक दिवसामध्ये 9 सामन्यांचा शेड्यूल असतो. पण मागच्या काही दिवसांमध्ये आपण बघितलं तर एक्झिबिशन मॅच सुद्धा पाहायला मिळाली आहे. खास करून पोलिसांसुद्धा एक एक्झिबिशन सामना आपण पाहिला आहे या स्पर्धेमध्ये. आज आपण एक एक्झिबिशन एक सामना पाहिला, उद्या सुद्धा एक एक्झिबिशन मॅच आहे या स्पर्धेमध्ये. त्यामुळे प्रत्येक प्लॅटफॉर्मला संधी दिली जाते सन्माननीय विश्वनाथ शेठ मस्कर यांच्या माध्यमातून. जय गावदी क्रिकेट संघ नारिवली यांच्या माध्यमातून अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. पण उद्या सामन्यामध्ये उद्या जो एक्झिबिशन सामना यामध्ये निश्चितच मी म्हणेन पैशांची उलाढाल भरपूर होणार आहे याच्यात तरी मात्र शंका नाही. पूर्णपणे अग्री आहेत विश्वनाथ शेठ मस्कर. थोडंसं दव पडण्यास सुद्धा सुरुवात झाली आहे. जगदीश 12 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. ओ भरपूर चेंडू बाहेर आहे. उद्देशने जर विकेट हॅट्रिक घेतली तर परेश ठक्कर यांच्याकडून 3,000 रुपयाचा कॅच प्राइज. नो बॉल कारण क्रीजच्या बाहेर चेंडू लँड झालाय आणि फ्री हिट असेल पुढचा चेंडू. 12 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. पहिला चेंडू उद्देशचा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट टाकत असताना तो दिशा थोडीशी विसरलाय. बारा चेंडू आणि 18 धावांची गरज. उद्देश गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकिंग एंडला किरण मात्रे. ओ गुड बॉलिंग. आउटसाइड ऑफ स्टंप भरपूर बाहेर निघून जातोय. गुड लेंथ वरून काय जबरदस्त टेक ऑफ झाला चेंडू आणि किरण मात्रेला इन्व्हाइट करत असताना ऑफ स्टंपच्या बाहेर. मागच्या सामन्यामध्ये मेडन षटक सुद्धा टाकलंय. विकेट मेडन 3 विकेट्स. ऑन साइडला खेळतायत क्षेत्ररक्षक आहेत. थोडंसं वाईडिश सरकतायत. चेंडू कव्हर करतील तोपर्यंत एकच धाव. जबरदस्त कॉन्टेस्ट. आता मात्र उद्देश वर्सेस हर्षद ठोंबरे. 17 स्टील रिक्वायर फ्रॉम द 10 डिलिव्हरी. 10 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. काय कॉन्टेस्ट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते या दोन बल्लाढ्य संघांमध्ये. खोणी विरुद्ध वाकळण. उद्देश कॉमेंट्री बॉक्स एंडकडून. ओ स्वीप करायचा प्रयत्न होता. टायमिंग खूप चांगलं आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू. फलंदाजाचा शफल होत आहे. निश्चितच पंचांनी योग्य डिसिजन दिलाय की चेंडू जेव्हा एक्झिक्यूट केला गेला तेव्हा फलंदाज ऑलरेडी ऑफ स्टंपच्या खूप बाहेर होता. गुड डिसिजन. एक धाव वेगाने कंप्लीट झाली आहे मैदानावर. या षटकामध्ये प्रयत्न असेल की ऍटलीस्ट प्रत्येक चेंडूवर एक धाव घेतली जाईल कारण उद्देशचं षटक खूप चांगलं. उद्देशची गोलंदाजी खूप चांगली. खोलवर टप्प्याची आणि तिखट मारा पाहायला म्हणजे त्याच्या गोलंदाजीमध्ये जास्त संधी देत नाहीये मोठे फटके मारण्याची. परेश ठक्कर खुश आहेत ऑलरेडी त्याच्या परफॉर्मन्सने. वैभव ठक्कर ऑन साइडला पूल केल्या क्षेत्राच्या काय डीप मध्ये चेंडू कव्हर करते तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्यासाठी निघालेत आणि 2 धावा सुद्धा पूर्ण होणार. तिसरी धाव सुद्धा होणार का पूर्ण बघायचं आहे. हर्षद टोमरेला योग्य कॉल दिलाय. गुड डिसिजन. 2 धावा इथे कंप्लीट झाल्यात. बॅकअप बघा किती डीप मधून येते. डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू जो होता मात्र वेगाने येतो चेंडूवर. दीपेश आणि 2 धावा इथे कंप्लीट झाल्या त्या चेंडूवर. स्कोर मूव्स ऑन 26 टिल 14 रिक्वायर. थांबून एक्झिक्यूट केलाय. डीप एक्स्ट्रा क्षेत्ररक्षक तिथे मात्र थोडेसे मागे सरकतात. शॉर्ट कव्हर एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ते कव्हर केला जाईल तोपर्यंत एकच धाव. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय आणि 13 धावांची आवश्यकता. जबरदस्त एन्काउंटर दोन संघांमध्ये. क्लोज एन्काउंटर. क्लोज फिनिश द मॅच. 7 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा उद्देश. चांगली गोलंदाजी. तिखट मारा आणि खास करून इकॉनॉमिकल षटक पाहायला मिळते उद्देशकडून. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवल्या या षटकामध्ये. ओ बघायचं चेंडू उंच गेलाय. वॉट अ शॉट. काय टायमिंग. लाजवाब फटका. सामन्याची हवा काढणारा फटका. षटकार. षटकाराच्या मध्ये धावसंख्येने उंच उडी घेतली जाऊन विसरली धावफलकावरती एकूण 33 धावा. कॉमेंट्री बॉक्समध्ये आज आपण ऐकला आवाज म्हणजे बाबूशा
आणि त्यांच्या भाषेमध्ये त्यांचं एक छोटंसं वाक्य असतं, बिना पायल की भजे घुंगरू छमछन छनछन. आणि तिथे तुम्हाला पाहायला मिळते विदाऊट साऊंड, बिना गाण्याचे प्रेक्षक सुद्धा नाचतायत. 6 चेंडू आणि 7 धावींची आवश्यकता. 6 बॉल अँड 7 टू विन. कॅमेरामॅन सुद्धा मात्र एन्जॉय करत असताना त्यांचं ते डान्स, त्यांचं तो नृत्य आमच्या कॅमेरामध्ये कैद करत असताना 6 चेंडू आणि 7 धावींची आवश्यकता आहे. या षटकाराने सामन्याचं गणित मात्र पूर्णपणे बिघडलंय आणि तो षटकार आपल्याला पाहायला मिळाला तो फलंदाज हर्षदच्या बॅटमधून. वॉट अ बॅटिंग, सेन्सेशनल परफॉर्मन्स. एकही गडी न गमावता आतापर्यंत 33 धावा कुठल्या आहेत या दोन्ही फलंदाजांनी. सुपर बॅटिंग आणि खूप चांगली पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी. उद्देशचा एकमेव चेंडू. आतापर्यंत षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती, इकॉनॉमिकल षटक पाहायला मिळालं, पण ओव्हरपिच चेंडू बरोबर बॅटच्या खाली मिळाला आणि त्याचा तडका बसला तो उद्देशला. संकेत गायकवाडच्या हातामध्ये भवितव्य दिलंय अशा सामन्याचं. 6 चेंडू आणि 7 धावींची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला किरण म्हात्रे. अनस्टॉपेबल हर्षद नॉन स्ट्रायकिंग एंडला. संकेतचा पहिला चेंडू. ओ चेंडू क्विक बाउन्स, सरप्राईज डिलिव्हरी, रायझिंग डिलिव्हरी. सडनली चेंडू बाउन्स होतोय पण पंचांवर त्याचा काहीच परिणाम नाही. पंचांकडे दाद मागत असताना कुठल्या प्रकारचं इथे रिव्ह्यू नाहीये, खास करून वाईट साठी. त्यामुळे किरणला परतावं लागेल, सॅक्रिफाईस करावी लागते विकेट टी किरणला. आणि पहिलाच धक्का लागलाय. 33 या धावसंख्येवर सांघिक यश मिळतंय. धावचीच्या स्वरूपात बाद होतोय तो किरण. टप्पा पडल्यानंतर जवळजवळ त्यांच्या चेहऱ्याच्या जवळून चेंडू निघून गेलाय असं काहीतरी पंचांचं म्हणणं आहे. त्यामुळे कुठल्या प्रकारचं डिसिजन त्यांच्याकडून येत नाही. अपील मिश्रितच केलं होतं पंचांकडे. आणि पहिलाच चेंडू डॉट बघायचं सुपर ओव्हर. शक्यता आहे. विश्वनाथ शेट मस्कर हिंदी माहिती मात्र त्यांचं प्रेडिक्शन असं आहे की सुपर ओव्हर पाहायला मिळेल की काय या सामन्यामध्ये. आतापर्यंत स्पर्धेमध्ये सुपर ओव्हर झाली नाहीये. सुपर ओव्हरची प्रतीक्षा बघायचं आहे. आज ज्याप्रमाणे सेलिब्रेशन झालंय व्यासपीठावर वाढदिवसाचं, आणि इथे मात्र सुपर ओव्हर पाहायला मिळणार का? कारण 5 चेंडू आणि गरज आहे ती 7 धाव्यांची. कारण या स्पर्धेमध्ये कुठल्या प्रकारचे विकेट्स किंवा टॉसला महत्व थोडंसं कमी आहे. कंपल्सरी चेसिंग हा सुद्धा नियम नाहीये, पण जर सामना बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर. आतापर्यंत 4थ्या रात्रीमध्ये प्रतीक्षा राहिली आहे या स्पर्धेमध्ये सुपर ओव्हरची, पण ती कमी आता मात्र या सामन्यात पूर्ण होणार का असं अंधुक चित्र दिसतंय मैदानावर. 5 चेंडू आणि 7 धावींची आवश्यकता. संकेत गायकवाड आणि त्याच्या समोर मात्र फलंदाज स्ट्रायकिंग एंडला हर्षद ठोंबरे. ओ व्हॉट अ शॉट, पॉवर पॅक शॉट. कोणी गावचा रबर स्टॅम्प शॉट पाहायला मिळतोय आणि स्कोर इक्वल. व्हॉट अ शॉट. मैदानाच्या चारी बाजूला वातावरण थंड झालंय, पण या फटक्यातनं ऊब मिळाली असेल डेफिनेटली, याच्यात मात्र शंका नाही. व्हॉट अ शॉट. आणि पुन्हा एकदा विदाऊट साऊंडचं नृत्य पाहायला मिळतंय. खोणी संघाचे समर्थक खूप मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. धावसंख्या बरोबरी सुटली आहे आणि इथे मात्र शक्यता जी आम्ही केली होती, प्रेडिक्शन जे केलं होतं, मात्र सुपर ओव्हर पाहायला मिळेल. पण सामना अजूनही बॅलन्स आहे. अजूनही सामना संपलेला नाहीये. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 1 धावेची गरज. 14 चेंडू 30 धाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन हर्षद ठोंबरे याच्या बॅटमधून. 1 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी आणि संकेत गायकवाड पुन्हा एकदा सज्ज. थांबून एक्झिक्यूट केले. चेंडू हवेमध्ये आहे आणि हा सुद्धा मॅच विनिंग शॉट. सामना तुम्ही पाहतात जिंकलाय तो श्री गणेश देवांश 11 खोणी या संघाने. खूप खूप अभिनंदन या संघाचं, जो संघ पोहोचलाय टॉप 4 मध्ये. अभिनंदन. तर हर्षदने एक षटक हाताळलं, 11 धावा खर्च करून 2 गडी बाद केले आणि बॅटिंग सुद्धा जबरदस्त केली आपल्या संघासाठी. मॅच विनिंग परफॉर्मन्स पाहायला मिळाला हर्षद ठोंबरे करून आणि तोच ठरला या सामन्याचा सामनावीर. मॅन ऑफ द मॅच गोज टू हर्षद ठोंबरे.